तर आमच्या गळ्यात हा हार कुठून आला तर तुम्हाला सांगतो. तर रामराम मंडळी. तर तो विषय असा आहे की आज आम्हाला भजनाला जावं लागते शिरसगावले. आणि शिरसगाव हे गाव आमच्या गावापासून जवळपास 120 किलोमीटर दूर आहे. आता तो झाला कामाचा विषय. हा पाहून घ्या तरी कामाचा विषय. या गाड्या लिहून आली ती मिरगीची दोरे. मग त्याला दवाखान्यात भरती करून निघालो आम्ही रस्त्याने आमच्या. आणि कुठे बी गेलो म्हणजे रिकामी नक्त सोबत पाहिजेच. आता इकून जाता आता पहिले थांबलो आम्ही रुपलाल महाराजच्या मंदिरात अंजनगावले. ते फक्त म्हणजे आपल्या मित्राच्या बहिणीची लग्नाची पहिली पत्रिका ठेवायसाठी. त्याच कारणानं आपली रुपलाल महाराजची आपली भेट झाली. आणि आता येणाऱ्या 2 तारखेला रुपलाल महाराजची पुण्यतिथी पण आहे. आणि ते अंजनगाव चांगलीच साजरी होते. आणि त्याच कारणानं सध्याच्या कंडिशनला मंदिरात एवढी पब्लिक आहे. मग भटकनी पत्रिका ठेवून दिली रुपलाल महाराज जवळ. आणि या मंदिरात ढोलाचंच भजन चालू होतं. आणि आल्यावर जे मी पाहिलं ते मी आज लोक बी कधी पाहिलंच नव्हतं. म्हणजे शिरस गावात पोहोचल्यावर. कारण की जेवढे बी माणसं भजनात येला त्या सगळेले शाल श्रीफळ आणि तो फुलाईचा हार. आणि हेच मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं. आणि हेच कारण आहे की आमच्या गळ्यात बी तो हार होता. आणि एक गोष्ट माना लागेल अटी भजनाला सगळ्यात जास्त मान भेटते. आणि याचं कारण म्हणजे आमचा श्री गजानन महाराजची पुण्यतिथी होती. ते गजानन महाराज नाहीत बरं, हे गजानन महाराज दुसरे आहेत. तर मग आजच्यासाठी एवढंच. भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये.